7 आणि 8 आपला आज ऍटलीस्ट हे 2 तर संपले पाहिजेत. 10 आणि 10 मिनिट. ओके, 10 and 10 मिनिट्स फार इझी प्रश्न आहेत. भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलन, गरिबी निर्मूलनासाठी विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली असली तरीही देशात दारिद्र्य किंवा गरिबी ही कायम टिकून आहे. कारणांसहित स्पष्ट करा. Despite the implementation of various programs for poverty alleviation in India, the poverty is still है ना existent in India. ह्याच्यावर तुम्हाला कारणांसह स्पष्टीकरण द्यायचंय की असं का, काय होतंय हे. जमेल? परत डिझाईन करतो मी ह्याला इन द फॉर्म ऑफ की काय त्याचा मेजर पॉइंट होता. एक, भारत सरकारने विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी की कुठले कुठले विविध कार्यक्रम हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ह्यावर तुम्हाला बोलायचंय. तरीही देशात दारिद्र्य कायम आहे ह्यावर तुम्हाला बोलायचं. तर वेगवेगळे प्रोग्राम आहेत तरी देखील दारिद्र्य का बरं कायम आहे ह्यावर तुम्हाला बोलायचं. काय लिहिलं असतं, आपण ओपन चर्चा करू. 2 मिनिटं थांबा. काय तुमच्या बॉडीमध्ये कंटेंट आला असता, तुमच्या उत्तरात काय मेजर पार्ट्स असले असते, बॉडीचा कंटेंट काय असला असतं. 1, 2, 3, 4 किती? पहिला काय मुद्दा लिहिला असता तुम्ही? हा, हातवर करा प्लीज. ओके, अजून गुड पॉइंट, पण स्टील अजून कोणी इम्प्रोवाइज करू शकतं? हा, आकडेवर बोलले असतात, ठीक आहे. अजून सामाजिक आर्थिक कारण. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक कारण विचारलेले नाहीत, स्पष्टपणे तो शब्द त्यांनी वापरलेला नाही. विचारलंय काय की भारत सरकारनं ही जी विविध प्रोग्राम्स आहेत त्याची अंमलबजावणी आहे तरी देखील भारतामध्ये दारिद्र्य का बरं टिकून आहे. ओके, तर माझा पहिला मुद्दा असला असता हे सगळे विविध कार्यक्रम किंवा हे सगळे प्रोग्राम्स काय आहेत. हो की नाही, हे तर सांगावं लागेल की कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत. शॉर्ट मध्ये त्यांना एक्सप्लेन नाही करायचंय. 3-4 मुद्दे फक्त मेन्शन की मनरेगा, पोषण, हे 2-4 सगळे पॉइंट्स. प्रधानमंत्री आवास योजना, NRLM की रुरल लाईव्हलीहूड मिशन अँड ऑल. तर फक्त मेन्शन करणं की विविध प्रोग्राम कुठले हे फार महत्वाचं आहे, कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत. दुसरा, मग तुमचा जो मुद्दा आहे तो आपला मेन बॉडीचा पॉइंट आहे की काय कारण आहेत तरी देखील, म्हणजे हे प्रोग्राम असून देखील भारतामध्ये दारिद्र्य का बरं टिकून आहे. ओके, हे टिकून असताना ही लिंक तुम्ही तयार करू शकता की इथे आकडा मेन्शन करू शकता की बघा हे प्रोग्राम आहेत तरी भारतामध्ये एवढं दारिद्र्य हे मेन्शन करू शकता. तो आकडा इथे जाऊ शकतो की तरी देखील भारतामध्ये दारिद्र्य आहे आणि त्याची कारणं मग तुम्ही 1, 2, 3, 4, 5 जे तुम्हाला जेवढे सुचतात. आणि लास्टली की ह्या सगळ्या प्रोग्राम्स मध्ये प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि ते तुम्ही सुद्धा आर्ग्यू करतात की हो होत नाहीये. तर एक पार्ट पाहिजे की मग काय करायचं आता. मग काय की तुमचा वे फॉरवर्ड किंवा त्याचे सोल्युशन्स पण 2-3 जायला पाहिजेत. कमीत कमी 2-3 त्याचे सोल्युशन झालं. येस मॅम प्लीज. मला असं वाटतं ओके, म्हणजे चूक नाही, पण त्यांनी असं म्हणलंच नाही की तुम्हाला टाइम लाईन वाईज सांगा किंवा कालखंडा वाईज सांगा. दे आर नॉट मेन्शन. सो वाय टू फोकस ऑन दॅट की स्वातंत्र्यापासून आतापर्यंत असं होऊ शकतं, उत्तर चुकत नाही, पण तो आपला कोर नाही आहे, तो फोकस नाही आहे. फोकस आहे की आत्ता जे प्रोग्राम सुरू आहेत ह्याच्यावर का हे इम्प्लिमेंट प्रॉपर होत नाही तरी पण दारिद्र्य का बरं टिकून आहे. सो आय थिंक नॉट गुड आयडिया, दॅट मच गुड आयडिया. ओके, कळतंय? नाउ लेट्स डिझाइन इट. फर्स्ट ऑफ ऑल हा होता 15 मार्कर. ओके, प्रॉपरली इंट्रोडक्शन. मग तुमचा हा 15 मार्कर म्हणून आपल्याकडे स्पेस सफिशियंट आहे. तर मी काय केलं असतं की आपल्याला लिहायचे किती पार्ट. ओके, मी रिव्हर्स जातो. ओके, तो रिव्हर्स जाईल. मी मागून येतो की बाबा कन्क्लुजन झालं इथे, मग मी कन्क्लुजनच्या आधी मी ह्याच्यावर सोल्युशन पण लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून मी इथे काहीतरी वे फॉरवर्ड किंवा ह्याच्यावरचं है ना की जे काही उपाययोजना आहेत उपाययोजना लिहिल्या असत्या. उपाययोजनाच्या आधी मी भरपूर आर्ग्युमेंट्स दिले असतं की तरी देखील भारतामध्ये ह्याची कारण काय, तर इथून कुठून तरी मी सुरू केलं असतं है ना. 1/3 जो पार्ट आहे खालचा की भारतामध्ये अजूनही दारिद्र्य का टिकून आहे, ह्याची काय कारण आहे. दारिद्र्य टिकून आहे लेट्स से 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं काहीतरी लिहिलं असतं. 8 आणि इथं डायग्राम टाकली असते मी की भारतामध्ये हे सगळे प्रोग्राम्स आहेत, दारिद्र्य निर्मूलनाचे हे सगळे प्रोग्राम्स आहेत.
असं काहीतरी करू शकलो असतो. ऑफकोर्स नॉट अ परफेक्ट, पण बट यू मे ऑल्सो चेंज अकॉर्डिंग टू युअर नीड्स. पण असं कुठंतरी एक लॉजिकल दिसते मला की मी हे करू शकलो असतो. प्लीज मॅम. हा छान. वाय इट इज स्टील एक्झिस्टिंग, की तो दारिद्र्याचं दुष्टचक्र जे आहे, की बाबा दारिद्र्यामुळे हेल्थ अँड एज्युकेशनवर इन्व्हेस्टमेंट कमी, म्हणून रोजगार नाही, म्हणून उत्पन्न नाही, म्हणून पुन्हा दारिद्र्य येत आहे. सो दारिद्र्य, पॉवर्टी ब्रीड्स पॉवर्टी, हे पण तुम्ही मेन्शन करू शकला असता. नक्की जमेल असं? कसं केलं असतं तुम्ही? काय मिस केलं असतं प्रामाणिकपणे सांगा, काय मिस करू शकला असतं तुम्ही ह्यामध्ये? हे तुम्ही मिस केलं असतं. और तुमचे कारण सांगताना तुम्ही ते प्रोग्राम सांगत गेले असते, चालतं हे पण. पण त्यानं स्पेशली मेन्शन केलंय क्वेश्चन मध्ये की विविध योजना असून देखील, तर नक्की सांगावं लागेल कुठल्या योजना आहेत, कुठले विविध प्रोग्राम्स आहेत, हे सांगावंच लागेल त्याला, है ना, की हे प्रोग्राम आहेत. म्हणून मी एक लाईन मध्ये लिहिलं फक्त, इथे लिहिलं फक्त मनरेगा, इथे पोषण 2.0, है ना, कुठे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट वगैरे वगैरे, हे 3-4 प्रोग्राम असे लिहिले, मेजर आवास योजना, हे सगळं काय लिहिलं, स्टार्टअप, तरी बस झालं. नावं कुठले प्रोग्राम्स अवेलेबल आहेत, अँड नाव त्यांची कारणं काय लिहिली असती. कारणं, बाय द वे, होल्ड ऑन, जेव्हा तुम्ही अशी डायग्राम टाकता तेव्हा ट्राय करा की ह्याला बॉक्स टाकाल. ओके, बॉक्स टाका, ग्राफ असो डायग्राम असो, मोकळे डायग्राम टाकून देऊ नका. ओके, सो असं छान एक पेन्सिलनं एक सिंपल अशा 2 लाईन मारायच्या, असं बॉक्स करून टाकायचं. ओके, तर हा एक बॉक्स जाऊ द्या. हा तुम्ही हात वर केलं तर मागे नाही का? सेकंड. ओके, काय कारण लिहिली असते तुम्ही? पटपट सांगा, 2 मिनिटात. हे फार सोपं आहे. अंमलबजावणीचा अभाव, तंत्रज्ञानाचा अभाव, भ्रष्टाचार, किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ह्या योजनांची माहिती नसणं, अप्रभावी अंमलबजावणी, इन्क्लुजन एक्सक्लुजन एरर्स. वी हॅव लॉट ऑफ पॉइंट्स फॉर दॅट. प्लीज. किचकट ती जी आहे प्रक्रिया, ती अत्यंत किचकट आहे, तंत्रज्ञान आधारित आहे, डिजिटल डिवाइड आहे, तंत्रज्ञानाचं नॉलेज आणि ज्ञान कमी आहे. ऑफकोर्स प्रोग्राम बद्दल पण त्यांचं असं म्हणणं आहे की प्रोग्रामला पण तेवढं वेटेज दिलं गेलं पाहिजे, कारणं पण दिलं गेलं पाहिजे. प्रोग्राम असून देखील का अजून दारिद्र्य कायम टिकून आहे, कारणांसहित स्पष्ट करा. मी एवढं सांगेल की कारण इज अवर मेजर पार्ट, पण ह्यामध्ये जर तुम्ही एक्झाम्पल मेन्शन करू शकले वेगवेगळ्या प्रोग्राम्सचे की का फेल होत चाललंय. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मनरेगा ह्या स्कीम बद्दल, की तिचा बजेट जनरली सप्टेंबर-ऑक्टोबरला संपून जात आहे, दरवर्षी संपत आहे. ह्याचं कारण की ते मागच्या वर्षीचे पगार ह्या वर्षीच्या बजेटमधनं करतात, 6 महिने पुढच्या लोकांना पगार मिळत नाहीत. अशा केस स्टडीज ज्या आहेत, त्या केस स्टडीज की मनरेगा प्रॉपरली का इम्प्लिमेंट होत नाही, आवास योजनेमध्ये काय इश्यू आहे, हे तुम्ही एक्झाम्पल म्हणून मेन्शन करू शकता. तो बॅलन्स होऊन जाईल मग तुमची कारणं पण आणि प्रोग्राममध्ये पण पर्टिक्युलरली काय चाललंय. जेव्हा तुम्ही मेन्शन कराल की अंमलबजावणीचा अभाव, ओके, तर वारड सोडून देऊ नका, एक्झाम्पल द्या की बघा मनरेगामध्ये सध्या अशा पद्धतीनं काही कमतरता किंवा त्रुटी जाणवतात. बरोबर. इथे लिहिलाल तुम्ही की तंत्रज्ञानाच्या वापराचा अभाव, तर एक्झाम्पल द्या की अजूनही ह्या स्कीम मध्ये तंत्रज्ञान आपण वापरत नाहीयेत प्रॉपरली, की पोषण अभियान मधलं धान्य जे येत आहे त्याची प्रॉपरली ट्रॅकिंग नाहीये. पीडीएस शॉप्स मध्ये प्रॉपरली टेक्नॉलॉजी आपण वापरत नाही. पीडीएस इज स्वतः धान्याचे दुकान. फूड सिक्युरिटी, तुम्हाला माहिती आहे, अन्न सुरक्षा इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर इन पॉवर्टी अलिव्हिएशन. पण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इथे मोठा भ्रष्टाचार चालतो तंत्रज्ञानाच्या अभावामुळे, हे पण मेन्शन करा. सो एक्झाम्पल्स मध्ये तुमच्या केस स्टडी जाऊ द्या. मनरेगामध्ये काय होतंय, फूड FCI मध्ये काय होतंय, वेस्टेज कसं चाललंय मोठ्या प्रमाणावर, अन्न सुरक्षा कसे कमी पडतीये. सो पॉइंट इज दॅट की कुठले प्रोग्राम आहेत त्याला क्लिअरली सांगून देऊ की मला प्रोग्राम माहिती आहेत, मला कारणं माहिती आहेत, मला कारणासहित एक्झाम्पल पण माहिती आहेत, मी प्रोग्राम पण टाकतोय की हे एक्झाम्पल आहेत. ओके, अँड नाव हाऊ टू सॉल्व दॅट. कसं की आपण इथे मेन्शन करू शकतो की एक प्रभावी अंमलबजावणी, बरोबर, टेक्नॉलॉजीचा वापर, अजून शिक्षण नका टाकू इथे. शिक्षणापेक्षा म्हणजे शिक्षणास टाकू रोजगारक्षम शिक्षण. पण पॉइंट वॉज नॉट अबाउट, प्रश्न समजून घ्या, दारिद्र्य निर्मूलन कसं करायचं ह्याच्यावर मुद्दाच नाहीये.
प्रश्न दारिद्र्य निर्मूलनावर नाहीये, प्रश्न आहे की प्रोग्राम्स असून देखील दारिद्र्य काय आहे. तर तुमचं सोल्युशन प्रोग्राम कसे इम्प्रूव्ह करायचे ह्यावर जास्त पाहिजे, दारिद्र्य कसं निर्मूलन करायचं हे जास्त महत्वाचं इथे नाहीये. कळतंय मी काय म्हणतोय? प्रोग्रामचं इम्प्लिमेंटेशन वाढवणं महत्वाचं आहे, हा प्रश्न जास्त महत्वाचा. ओके, एक जण कुठे बघू सांगा प्लीज. RTI की RTE? RTI बद्दल जनजागृती आपण करू शकतो, अबाउट व्हॉट द प्रोग्राम्स अँड देअर अवेलेबिलिटी. ओके, व्हेरी गुड पॉइंट. बॉटम अप अप्रोच इन इम्प्लिमेंटेशन की फीडबॅक अप्रोच म्हणतो आपण त्याला, जे लाभार्थी त्यांच्याकडनं फीडबॅक घेणं आणि मग डिझाईन करणं पॉलिसी. सोशल ऑडिट, परफेक्ट. संवेदनशीलता वाढवणे पण हा पण छान मुद्दा आहे. सोशल ऑडिट, परफेक्ट पॉइंट आहे हा पण. कॉन्व्हर्जन्स ऑफ स्टेट अँड सेंट्रल स्कीम्स, जेणेकरून आपलं वेस्टेज ऑफ रिसोर्सेस कमी होऊन जाईल. आणि है ना, किंवा हा पण छान आहे, नीती आयोगचा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, हा पण तुम्ही मेन्शन करू शकता. DBT, वी हॅव लॉट ऑफ पॉइंट्स. ओके, तर DBT आहे, जनधन योजना आहे, DBT आहे, किंवा नीती आयोगचं काही म्हणणं आहे का ह्यावर. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही इथे आकडे किंवा स्टॅटिस्टिक्स वापरू शकता, एस्पेशली इंट्रोडक्शनमध्ये, की आता विविध योजना किंवा प्रोग्राम्स असून देखील भारतामध्ये दारिद्र्य आहे. कुठे ते? ओके, तर भारतामध्ये किती पॉवर्टी आहे हा आकडा देखील तुम्ही मेन्शन करू शकता इन द फॉर्म ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, किंवा नीती आयोग काय बोललंय का, वर्ल्ड बँक बोललंय का. आणि मग तुमचं कन्क्लुजन जाईल तुमच्या विजनवर. विजन एस्पेशली इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकास, किंवा SDG 1 हा पण तुमचा कन्क्लुजन जाऊ शकतो.